परळे निनाई तालुका शाहूवाडी येथील कडवी धरण क्षेत्र परिसरात वृद्ध कंक दाम्पत्याचा मृत्यू वन्य प्राण्याच्या हल्ल्यात झालेला नाही असे वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे मत असल्याने या घटनेमागचे गूढ वाढले आहे। वन्य प्राण्याचा हल्ला की घातपात या अनुषंगाने गुन्हे अन्वेषण विभाग कोल्हापूरच्या पथकाने आज घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। परळे निनाई येथील कडवी धरण क्षेत्रातील पाणलोट भागाजवळ गोलावणे या ठिकाणी कच्च्या पत्र्याचे शेड उभारून निनू कंक आणि त्यांची पत्नी रखुबाई कंक गेली 20 वर्षे शेळी मेंढी पालन करत होते। रविवारी सकाळी या दाम्पत्यांचे छिन्न विछिन्न अवस्थेत पडलेले मृतदेह शेड परिसरात आढळून आले। उदगीरी जंगल क्षेत्रालगत हा परिसर येत असल्याने वन्य प्राण्याने कंक दाम्पत्यावर हल्ला केल्याचा संशय त्यांचे कुटुंबीय व ग्रामस्थांना आहे। मात्र वनविभागाच्या वरिष्ठ अधिकारी पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता येथे वन्य प्राण्याकडून हल्ला झाल्याच्या कोणत्याही खुणा दिसून आल्या नाहीत। त्यामुळे हा वन्य प्राण्याचा हल्लाच नाही असे त्यांचे मत आहे। शवविच्छेदन अहवाल आणि फॉरेन्सिक तपासणीनंतरच कंक दाम्पत्याच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल असे वनविभाग व पोलीस यंत्रणेचे म्हणणे आहे। त्यामुळे या घटनेमागचे गूढ अधिकच वाढले आहे। आज घटनास्थळी प्रत्यक्ष भेट दिलेल्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कंक दाम्पत्याच्या शेळीपालन शेडला लागूनच असलेल्या एका फार्म हाऊसचे सीसीटीव्ही फुटेज घेतले आहे। इन कॅमेरा शवविच्छेदन आणि फॉरेन्सिक तपासणीसाठी मृतदेह काल थेट कोल्हापूरला नेण्यात आले होते। आज दुपारी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले। त्यानंतर मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले।